Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमामि. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर आजचा जे टॉपिक आहे ते म्हणजे रसशास्त्र पेपर सेकंडमध्ये फोर्थ टॉपिक म्हणून औषधी कल्प फर्स्ट. आता त्या अंडर औषधी कल्प फर्स्टमध्ये खरली रसायन म्हणून एक्झाम्पल दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आरोग्यवर्धिनी गुटिका हे एक येते. आता हे जे आरोग्यवर्धिनी गुटिका आहे अशा पद्धतीने तुम्हाला टोटल 24 कल्प दिलेले आहेत आणि ते सर्व मस्ट नो आहेत. तर त्या सर्व मस्ट नो जे कल्प येतात त्यांची तुम्हाला इंग्रेडियंट्स, फायटोकेमिकल्स, केमिकल कंपोजिशन्स, निर्माणविधी, त्याच्यानंतर मात्रा, अनुपान, सेवनकाल आणि पथ्य आणि रिसर्च अपडेट अशा पद्धतीने तुम्हाला सर्व हे पॉईंट्स कव्हर करायचे त्याच्यामध्ये. आणि आता त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर या सर्व जे पॉईंट्स आहेत मस्ट नो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता काळजीपूर्वक लक्ष द्या. तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर आरोग्यवर्धिनी गुटिका. आता या आरोग्यवर्धिनी गुटिकाचा रसरत्न समुच्चयाने एक श्लोक दिलेले, तर ते श्लोकमध्ये आपण बघूया. तर ते श्लोक असं म्हणते की रसगंध लोह अब्रक शुल्भ भस्म समाशक रक्तम त्रिफळा द्विगुणा प्रोक्ता त्रिगुणश्च शिलाजतु चतुर्गुण पुर शुद्ध चित्रकमु चतत्सम तिक्ता सर्वसामान्य सर्वसंधुवर्ण यत्नत निंबवृक्षम ततश्च वटिका कार्य राजकोल पद्मा. श्लोक समजला? ठीक आहे. समजला असेल किंवा नसेल, ज्यांना श्लोक होते तर त्यांनी श्लोक करा आणि ज्यांना होत नाही त्यांना रिस्पेक्टिवली कसं इज्जतीनं घटकद्रव्य लक्षात ठेवा. आता श्लोक असं म्हणणं आहे की त्यांच्यामध्ये रस आणि गंध हे समान भाग घ्यायचे, म्हणजे पारद आणि गंधक हे एक भाग घ्यायचं. त्यासोबतच लोह, शुल्भ आणि अब्रक, म्हणजे शुल्भ म्हणजे ताम्रभस्म एक भाग घ्यायचं, अब्रक भस्म आणि लोहभस्म हे एक भाग घ्यायचं. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं एक श्लोकमध्ये की त्रिफळा द्विगुणा, म्हणजे त्रिफळा हे 2 भाग घ्यायचं आणि शिलाजतू हे त्रिगुण घ्यायचं, म्हणजे शिलाजतू 3 भाग घ्यायचा आणि चित्रकमूळ जे आहे ते चतुर्गुण म्हणजे 4 गुण घ्यायचं आणि त्याच्यासोबतच चित्रकमूळ चतुर्गुण गुगुलसचे ते म्हणजे चित्रकमूळ आणि गुगुल हे 4 भाग घ्यायचे अशा पद्धतीने. आणि कुटकी हे त्यांचे 22 भाग घ्यायचं. अशा पद्धतीने हे घटकद्रव्य आहेत मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये निंबू स्वरस, निंबवटवृक्ष स्वरस म्हणजे निंबू स्वरसाची भावना द्यायची आपल्या त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने त्या श्लोकाचा अर्थ सांगण्याचा हेतू होता. आता या घटकद्रव्य तुम्हाला कशी लक्षात ठेवायची त्याच्यासाठी मी एक ट्रिक बनवलेली, तर ती ट्रिक काळजीपूर्वक ऐका. आता हे जे आहे बघा का, आता शिगरू नावाची एक कुत्री असती आणि ती पागल झाली असती, तर त्याचे कसे लक्षात ठेवायचे मित्रांनो. आता शिगरूची कुत्री पागल झाली नाही. आ पासून येते अब्रक भस्म, ता पासून येते ताम्र भस्म, शी पासून येते शिलाजतू भस्म, त्याच्यानंतर गु पासून येते गुगुळ भस्म, त्याच्यानंतर ची पासून येते चित्रकमूळ, त्याच्यानंतर कु पासून येते कुटकी आणि त्रि पासून येते त्रिफळा, पा पासून येते पारद भस्म, ग पासून येते गंधक भस्म, ल पासून येते लोह भस्म आणि झालीनी याच्यामधला न जे आहे नी त्याच्यापासून निंबू स्वरस हे भावना येतो. अशा पद्धतीने ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता ही ट्रिक कशी वाटली ते कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आता या सर्व घटकद्रव्य झाल्याच्या नंतर आता याच्या समोरचं पार्ट येते ते म्हणजे काय की केमिकल कंपोजिशन्स. आता केमिकल कंपोजिशन्स हे आपण कशामध्ये घेतो मित्रांनो, जे आपल्याला भस्म घेतलेले आहेत त्यांचे जे केमिकल्स आहेत, कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये घेतो. तर याच्यामध्ये बघितलं तर HGS ब्लॅक सल्फाइड ऑफ मर्क्युरी म्हणतो आपण त्याला. कशाला? कज्जेलीला. पारद आणि गंधकानंतर मिश्रण केल्यानंतर जे कज्जेली होती त्याचं आपण HGS हे कॉन्स्टिट्युएंट्स असते. त्याच्यानंतर हे लोह भस्माचं कॉन्स्टिट्युएंट्स घेतलेले ते म्हणजे Fe3O4. त्याच्यानंतर अब्रक भस्माचं कॉन्स्टिट्युएंट घेतलेले MgAlFe2O4 अशा पद्धतीने हे अब्रक भस्माचं आणि कॉपरचा क्युप्रिक ऑक्साईड अशा पद्धतीने हे केमिकल कंपोजिशन होतं. आता तसेच आता प्लांटचे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्यांच्यासाठी फायटो म्हणजे प्लांट. आता फायटोकेमिकल्स तर त्याच्यामध्ये फल्विक ॲसिड आहेत. आता फल्विक ॲसिड हे शिलाजतूचं येते, म्हणजे शिलाजतूमध्ये फल्विक ॲसिड येते. त्याच्यानंतर हे हरितकीमध्ये चेबुलिक ॲसिड येते. व्हिटॅमिन C हे आमलकीमध्ये येते. त्याच्यानंतर लिनोलिक ॲसिड हे पण आमलकीमध्ये येते. आणि नंतर गुगुळ जे प्लांट घेतलेले आपण त्याचं जर बघितलं तर हे गुगुलाचे त्याच्या नावावरून त्याचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स बनवलेले ते म्हणजे गुगुल एस्टेरॉइड्स. आणि चित्रकमूळाचे त्याच्याच नावानं बनवलेले की चित्रोनोन आणि कुटकीपासून त्याच्याच नावानं बनवलेले कुटकीओल. अशा पद्धतीने हे फायटोकेमिकल्स आहेत. आता हे केमिकल कंपोजिशन फायटोकेमिकल्स हे तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात एक मार्कासाठी, तर लक्षात ठेवा. आता याच्यानंतरचं जे समोरचं पार्ट येतं मित्रांनो ते म्हणजे निर्माणविधी. आता निर्माणविधी म्हणलं की आपलं कुकिंग मोड ॲक्टिवेट करायचं. आता त्याच्यामध्ये काय घ्यायचं, पहिले जे द्रव्य आहेत समजा आता पारद आणि गंधक असले तर त्यांचं पारद आणि गंधक यांची कजेली बनवायची. आता जी कजेली बनल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, सर्व घटकद्रव्य खलवयंत्रामध्ये आणि त्यासोबतच पारद आणि गंधकची कजली बनवून झाल्यानंतर लोहभस्म, ताम्रभस्म आणि अब्रक भस्म हे द्रव्य त्याच्यामध्ये टाकायचे. त्याच्यानंतर चित्रकमूळ
त्याच्यानंतर चित्रकमूळ, गुगुळ यांची वस्त्रगाळ चूर्ण करून त्याच्यामध्ये घटकद्रव्य टाकायचे आणि नंतर हे वस्त्रगाळ चूर्ण नंतर मर्दन करायचं. मर्दन केल्याच्या नंतर हे मिश्रण जर समजा एकजीव झाले त्यानंतर त्याच्यामध्ये शिलाजितू टाकायचं आणि शिलाजितूनंतर त्यांच्यामध्ये निंबू सोरस हे भावना हेतू टाकायचं आणि नंतर त्यांच्या 250 mgच्या गुटिका म्हणजे गोळ्या बनवायच्या. अशा पद्धतीने ही आरोग्यवर्धिनी गुटिकाची निर्माणविधी होते. तर ही कशी याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा निर्माणविधी बघूया. तर बघितलं तर याच्यामध्ये पारद आणि गंधक यांची पहिली स्टेप आहे कजेली बनवायची. दुसरी स्टेप आहे त्यांनी असं सांगितलं की त्यानंतर लोह भस्म, अभ्रक भस्म आणि ताम्र भस्म. सर आता हे भस्म तर टाकले, नंतरची स्टेप काय? त्याच्यानंतरची स्टेप आहे त्रिफळा, कुटकी, चित्रकमूळ हे यांचे सर्वांचे वस्त्रगाळ करून चूर्ण करून ते त्यामध्ये खलवयंत्रामध्ये टाकायचं. त्याच्यानंतर कढईमध्ये जल आणि अग्नी खालून मंद अग्नी द्यायची आणि जल टाकून शुद्ध गुगुळ त्याच्यामध्ये टाकायचं. शुद्ध गुगुळ आणि जल टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिश्रण एकजीव होणार आणि मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्याच्यानंतरची स्टेप म्हणजे काय मित्रांनो की मिश्रण एकजीव झाले की त्याच्यामध्ये शिलाजितू टाकायचं. शिलाजितू टाकल्याच्या नंतर सर्व यांचे निंबू सोरसाने भावना द्यायची आणि नंतर मर्दन करायचं आणि नंतर फायनल स्टेप म्हणजे काय की त्यांच्या 250 mgचे गुटी बनवायचे. अशा पद्धतीने आरोग्यवर्धिनी गुटिकाची निर्माण होती. आता त्याच्या समोर आहेत फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकेमिकल्स. आता आपण समोर बघणार आहोत आरोग्यवर्धिनी गुटिकाची फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. आता आयुर्वेदामध्ये फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय सर? तर त्याच्यामध्ये रस, वीर्य, गुण, विपाक लिहावं लागते मित्रांनो. तर त्याच्यामध्ये आपण आरोग्यवर्धिनी गुटिकामध्ये जे घटकद्रव्य आहेत त्यांचे घटकद्रव्याची आपल्याला रस, वीर्य, विपाक आणि गुण हे लिहावं लागतं मित्रांनो. तर आता बघितले याच्यामधले आता बोर्डवर जेवढे बसले तेवढे मी तुम्हाला सांगितले, पण मी नोट्समध्ये तुम्हाला सर्वांचे घटकद्रव्य वगैरे प्रोव्हाइड केलेले, तर तिथे तुम्ही अवश्य बघू शकता. तर आता याच्यामध्ये मी ज्यांचे घेतले ते बघा. आता लोहभस्मात जर रस बघितलं तर तिक्त कषाय प्रधान असतो. त्याच्यानंतर गुण जर बघितलं गुरु असते, वीर्य बघितलं तर शीत असते आणि विपाक जर बघितलं तर मधुर असते. अभ्रक भस्माचं जर समजा रस बघितलं तर मधुर येते, गुण जर बघितलं तर स्निग्ध येते, वीर्य जर बघितलं तर शीत येते आणि विपाक त्याच्यात दिलेलं नाही. आता तसंच त्रिफळामधले जे घटकद्रव्य येतं, आमलकी जर बघितलं तर त्याचा आम्लप्रधान रस येते, गुरु वृक्ष हे गुण येतात, शीत हे वीर्य आहे आणि मधुर हे विपाक आहे. तसंच हरितगीती जर बघितलं तर कषाय प्रधान म्हणजे पंचरस येते पण कषाय प्रधान येते त्याच्यामध्ये. गुण जर बघितलं तर वृक्षलघु येते, वीर्य जर बघितलं तर उष्ण येते आणि विपाक हे मधुर येते. तसंच बिबितिकी जर बघितलं तर कषाय रस प्रधान येते, त्याच्यानंतर वृक्षलघु हे गुण येतात, उष्ण वीर्य असते आणि मधुर हे विपाक असते. त्याच्यानंतर शिलाजितूचं जर बघितलं तर शिलाजितूचं तिक्त कटू हे रस असते, उष्ण वीर्य असते आणि कटू हे विपाक असते. त्याच्यासोबतच चित्रकमूळ ते ज्याच्यामध्ये आपण कटू तिक्त हे रस बघतो आणि वृक्षलघु हे गुण येतं, उष्ण हे वीर्य आहेत आणि कटू हे विपाक येतं. आता गुगुळचं जर बघितलं तर तिक्त कटू हे रस येतं, वृक्षलघु हे गुण येतं, उष्ण हे वीर्य आहे आणि कटू हे विपाक येतं. त्याच्यानंतर कुटकीचं जर बघितलं तर त्याला तिक्ता असे म्हणतात. आता तिक्त रस प्रधान असते, तर त्याच्यामध्ये गुण जर बघितलं तर वृक्षलघु आणि वीर्य जर बघितलं तर शीत आणि विपाक जर बघितलं तर कटू. अशा पद्धतीने फार्माकोडायनॅमिक्स इथं संपत आहे मित्रांनो. तर इथपर्यंत समजलं का? अरे बोला रे बाबा, हो की नाही? तर आता समोर बघूया. समोर जर बघितलं तर मोड ऑफ ॲक्शन हे NCSM पॉईंट्स दिलेले आहेत म्हणजे कर्म. आता हे आरोग्यवर्धिनी गुटिका काय कर्म करते तर याच्यामध्ये जर बघितलं तर पित्तहर. आता हे याच्यामधले मोस्टली जे द्रव्य येतं ते तिक्तकटू आणि उष्णवीर्य असल्यामुळे ते पित्ताचे हर करणार येतं आणि त्रिदोषण कार्य करते. त्याच्यानंतर ते वीर्यचक म्हणून कार्य करते. त्यासोबतच ताम्रभस्म आलेलं म्हणून ते लेखनसुद्धा कार्य करते आणि त्याच्यासोबतच त्रिफळा आणि शिलाजित आलेलं म्हणून ते रसायनसुद्धा कार्य करते. अशा पद्धतीने हे मोड ऑफ ॲक्शन म्हणून म्हणजेच कर्म येतात मित्रांनो. आता त्याच्यानंतरचं जर नेक्स्ट पार्ट बघितला तर त्याच्यानंतरचं येते म्हणजे थेरपेटिक युजेस म्हणजेच उपयोग. आपण कोणत्या व्याधीमध्ये या आरोग्यवर्धिनी गुटिका याचा उपयोग करतो तर प्रामुख्याने जीर्णज्वर, कुष्ठ, त्याच्यानंतर मेददोषासाठी कमी करण्यासाठी या आरोग्यवर्धिनी गुटिकाचं. त्याच्यानंतर यकृ विकार जे असते, यकृत विकार, त्याच्यामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. आता याच्यानंतर समोर येते म्हणजे मात्रा. आता याची मात्रा जर बघितली मित्रांनो तर याची मात्रा आहे 250 ते 500 mg, 250 ते 500 mg. त्याच्यानंतर याच्यात अनुपान. आता या आरोग्यवर्धिनी गुटिकाचा हमेशाच अनुपान विचारतात बघा. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात राहू द्या, आपासून येते अद्रक, आपासून येते आरोग्यवर्धिनी गुटिका. तर अद्रक स्वरस, त्याच्यानंतर जल, निंबू स्वरस आणि दूध हे अनुपान म्हणून उपयोग होतात. त्याच्यासोबत त्याच्यानंतर बघितलं तर पथ्यापथ्य. आता त्याच्यामध्ये पारात आलेले म्हणून त्याच्यामध्ये कष्टकारक द्रव्य म्हणजे जे उष्ण पदार्थ आहेत ते सेवन करू नये म्हणजे अपथ्य आहेत असे त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर शालिक तांदूळ हे तुम्ही सेवन करू शकता, ते म्हणजे पथ्य आहेत. आता त्याच्यानंतरचं जे नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे सेवनकाल. आता हे सेवनकाल कधी करायचं
एक म्हणजे प्रातकाल सायंकाल दोन्ही काळ आपण यूज करू शकतो. तर त्याच्यानंतर कालमर्यादा जर बघितली तर कालमर्यादा हे कुष्ठव्याधीमध्ये खास करून एक मंडल म्हणजे 48 दिवस 48 दिवस हे सांगितलेले. हा त्याच्यामध्ये कालमर्यादा म्हणून. त्याच्यानंतर शेवटचं पॉईंट येते ते म्हणजे रिसर्च अपडेट आणि क्लिनिकल एव्हिडन्स. आता काय केलं मित्रांनो, याचा ट्रायल या ॲनिमल्सवर केलं, म्हणजे खास करून रॅट्स. आता रॅट्सवर काय केलं की त्यांनी 500 mg जे डोस म्हणजे 10 times मच ग्रेटर दॅन ह्युमन डोसेस, तर असं त्यांच्यावर रॅट्सवर उपयोग केला. आणि त्याच्यावर असं बघितलं की त्यांच्या म्हणजे त्यांच्या व्याधीमध्ये जर बघितलं तर ब्रेन लिव्हर किडनी याच्यावर काही फरक झालेला नाही आणि त्यांचे एकदम स्वस्थ शरीर राहू लागले. म्हणून त्यांचा उपयोग आपण ह्युमन ट्रायल 87 पेशंट्सवर केलं आणि असं उपयोग झालं की जे डिस्लिपिडेमिया जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी हे आरोग्यवर्धिनी गुटिका फार उपयोग होते. अशा पद्धतीने हे रिसर्च अपडेट मित्रांनो. इथपर्यंत समजलं का? हे झालं सर्व आरोग्यवर्धिनी गुटिकाबद्दल. कसं वाटलं मित्रांनो? इथपर्यंत समजलं का? हो की नाही? हे बघा मित्रांनो, रसशास्त्र आणि भेषज कल्पना म्हणलं तर एकदम खूप सोपे विषय येतं. फक्त तसं बघायला पाहिजे. आणि जर समजा तसं वाटत नसेल तर मग काय करायचं मित्रांनो? हे बघा कसं असते, आपण त्याच्यामध्ये टाईम स्पेंड करावं लागतं मित्रांनो. जर समजा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये जर टाईम स्पेंड केलं तर त्याच्यासोबत प्रेम आणि मोहब्बत हे गोष्टी होऊ शकतात. म्हणजे तुम्ही जर समजा खास व्यक्तीसोबत जर समजा तुम्ही डोळ्याला डोळे बघून भेटून किंवा डोळ्याला डोळे बघून हे करणं, समजा ती एकीकडे बघेली तुम्ही त्याच्याकडे बघेली, ती जेव्हा तुमच्याकडे बघेली तुम्ही दुसरीकडे बघेली, असं करून नाही चालत मित्रांनो. मग त्यांच्यासोबत तुम्हाला टाईम स्पेंड करावं लागते आणि तशासोबतच मग त्यांच्यासोबतच तुम्हाला त्याच्यासोबत अभ्यास करावा लागते. म्हणजेच या जे रसशास्त्र आणि भेषज कल्पनाची जी भीती ती तुमची दुरावली जाईल. अशा पद्धतीने आय होप की तुम्हाला हे सर्व आरोग्यवर्धिनी गुटिका समजली असेल. आता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.